मित्रांनो, पंचांगानुसार यंदा 16 मे 2026 रोजी शनिवारी आहे शनी जयंती आणि यंदाच्या या शनी जयंतीला एक महत्त्वाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. तो म्हणजे यंदाची शनी जयंती आली आहे शनी अमावस्येला. पण ही शनी जयंती यंदा शनिवारी असल्यामुळे आध्यात्मिक दृष्टिकोनातून दुर्मिळ खास महत्त्वपूर्ण योग जुळून आलेला आहे. शनिवार हा शनिदेवाचा वार असल्याने त्या दिवशी शनिश्चरी अमावस्या महायोग जुळून येत आहे. शनी दोषाच्या निवारणासाठी आणि उपायासाठी हा दिवस सुवर्ण योग मानला जातो. आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शनी अमावस्येला आणि शनी जयंतीला काय करावे, काय करू नये, तसेच शनी अमावस्या कधी सुरू होईल, कधी संपेल, या दिवशी शनिदेवाची पूजा आराधना कशी करावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शनिदेवाची जन्माची कथा काय आहे बरं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 16 मे 2026 रोजी शनिवारी शनी अमावस्या प्रारंभ होत आहे पहाटे 5:11 पासून आणि अमावस्या संपणार आहे रविवारी 17 मे 2026 रोजी रात्री 1:30 मित्रांनो, शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाच्या कृपेसाठी आणि कुंडलीतील शनी दोषाच्या निवारणासाठी, जसं की साडेसाती असो किंवा दह्या असो, याचे दोष कमी करण्यासाठी काही गोष्टी तुम्ही आवर्जून करायला हव्यात. तर त्या काही गोष्टी कोणत्या आहेत आणि काय करायला हवं, काय करायला नको, हे आपण सविस्तररित्या पुढे बघणार आहोत. आता आपण बघूया शनी जयंतीच्या दिवशी आणि शनी अमावस्येच्या दिवशी काय करावे. नंबर 1, सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. नंबर 2, एका लोखंडाच्या वाटीत मोहरीचे तेल घेऊन त्यात स्वतःचा चेहरा पहा आणि ते तेल शनी मंदिरात दान करा. नंबर 3, या दिवशी 108 वेळा शनी मंत्रांचा जप करा, जसं की ओम शन शनिश्चराय नमः. नंबर 4, या दिवशी गरीब, वृद्ध, मजूर किंवा दिव्यांग व्यक्तींना अन्न, काळे कपडे, छत्री, चपला किंवा उडीद डाळ दान करा. नंबर 5, या दिवशी काळ्या कुत्र्याला, काळ्या गाईला किंवा कावळ्याला मोहरीचे तेल लावलेली पोळी खाऊ घालावी आणि जमल्यास या दिवशी पक्ष्यांना सप्तधान्य खाऊ घालावे. 6 नंबर, शनी मंदिरात जाऊन शनिदेवाचा आशीर्वाद घ्यावा. शनिदेवाच्या शिलेवर मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल अर्पण करावे. 7 नंबर, या दिवशी शनिवार असल्याने हनुमान चालीसाचं पठण केल्याने शनी साडेसातीत किंवा ढय्या किंवा महादशा, अंतर्दशा यामध्ये कमी त्रास होतो. नंबर 8, या दिवशी घरात कडू निंबाच्या किंवा गुगळाचा धूप फिरवा, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आता आपण बघूया या दिवशी काय करू नये. मित्रांनो, या दिवशी चुकूनही तामसिक अन्न खाऊ नये, म्हणजे मांस, मासे किंवा दारूचं सेवन करू नये. तसेच लसूण, कांदा खाऊ नये. या दिवशी कोणाचाही अपमान करू नका, विशेषतः वृद्ध, गरीब, नोकर वर्ग किंवा महिलांशी वाद घालू नका. शनिदेव कर्मफळदाता असल्याने त्यांची दृष्टी, नजर तुमच्या कर्मावर असते. या दिवशी नवीन लोखंडी वस्तू, काळे कपडे, काळे तीळ, कातड्याच्या वस्तू म्हणजेच लेदरच्या वस्तू किंवा मोहरीचं तेल खरेदी करू नका. जर तुम्हाला या गोष्टी दान धर्मासाठी लागत असतील तर त्या आधीच 2-3 दिवस खरेदी करून ठेवा. तसेच शनिश्चरी अमावस्येला केस कापू नका, नखे कापू नका, दाढी कापू नका, हे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. या दिवशी कोणतेही नवीन व्यवसाय सुरू करू नका. नवीन कार्य करणे किंवा गृहप्रवेश करणे व इतर शुभ मांगलिक कार्य शक्यतो शनिवारी करू नका. तसेच या दिवशी खोटे बोलणे, कोणाची फसवणूक करणे किंवा चोरी करणे यासारखे अनैतिक कृत्य करणे शक्यतो टाळावे आणि हे असं केल्यास महापाप मानले जाते. सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीवर शनी साडेसाती चालू आहे, तर दुसरीकडे धनु आणि सिंह राशीवर शनीची ढय्या चालू आहे. तर काही लोकांच्या जन्मकुंडलीनुसार शनी महादशा किंवा शनी अंतर्दशा चालू असेल. अशा लोकांनी या शनी जयंतीला शनिदेवाची जेवढी सेवा, जप, तप, ध्यान करता येईल तेवढं करा. तुम्हाला शनिदेवाची कृपा आणि आशीर्वाद नक्की मिळेल. मित्रांनो, या शनी जयंतीला सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा, घरातील देवांची पूजा पाठ करून झाल्यावर तुमच्या घराशेजारी जवळपास असलेल्या शनी मंदिरात जा. देवाला हार, नारळ अर्पण करा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, देवाला नमस्कार करा. देवाच्या दिवसभरात कधीही शनी मंत्राचा जप करा, शनी चालीसा म्हणा, दशरथकृत शनी स्तोत्र म्हणा, शनीची आरती करा, देवाला प्रसाद ठेवा. अशा प्रकारे तुम्ही शनी जयंतीला शनिदेवाची पूजा आराधना करू शकता. परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हाही तुम्ही शनी मंदिरात जाता तेव्हा शनिदेवाचं दर्शन शनिदेवाच्या समोर उभं राहून कधीही करू नये. असे मानले जाते शनीची दृष्टी चांगली नसते, त्याच्यामुळे शनीचे दर्शन घ्यायचे असेल तर थोडंसं तिरकं होऊन, बाजूला होऊन दर्शन घ्यावे. मित्रांनो, शनी शिंगणापूर हे शनिदेवाचे सर्वात मुख्य आणि जागृत देवस्थान आहे. शनी जयंतीनिमित्त येथे लाखो भाविक तेल अर्पण करण्यासाठी आणि दर्शनासाठी गर्दी करतात. आता आपण शनिदेवाच्या जन्माची कथा पुढे बघणार आहोत. तर धार्मिक
धार्मिक ग्रंथानुसार शनिदेव हे सूर्यदेवाचे पुत्र आहेत आणि शनिदेवाच्या आईचं नाव आहे छाया. हजारो लाखो वर्षांपूर्वी सूर्यदेवाचा विवाह विश्वकर्मा यांची कन्या संध्या हिच्याशी झाला होता. परंतु सूर्यदेवाचे तेज इतके प्रखर आणि असह्य होते की देवी संध्या ते सहन करू शकत नव्हती. सूर्यदेवाच्या या प्रखर तेजापासून सुटका करून घेण्यासाठी आणि तपश्चर्या करण्यासाठी देवी संध्या यांनी एक योजना आखली. देवी संध्या हिने आपल्या तपोबलाने स्वतःसारखीच दिसणारी एक हुबेहूब स्त्री निर्माण केली, जिचे नाव होते छाया. देवी संध्याने छायाला सांगितले की तू माझ्या अनुपस्थितीत सूर्यदेवाची पत्नी म्हणून राहा, माझ्या मुलांचा सांभाळ कर आणि हा भेद कोणालाही कळू देऊ नकोस. त्यानंतर संध्या तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेली. दुसरीकडे सूर्यदेवाला या घटनेबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यांनी छायालाच आपली पत्नी संध्या मानले. काही काळानंतर पुढे छाया गर्भवती राहिली. तिने गर्भावस्थेच्या काळात भगवान महादेव यांना प्रसन्न करण्यासाठी कडक ऊन आणि जंगलात अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली. तपश्चर्या करत असताना माता छायाचे संपूर्ण लक्ष केवळ शिव आराधनेवर होते. ती स्वतःच्या खाण्यापिण्याकडे आणि आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नव्हती. कडक उन्हात आणि भुकेल्या पोटी केलेल्या या कठीण तपश्चर्येमुळे तिच्या गर्भातील बाळावर त्याचा थेट परिणाम झाला. त्या बाळाचा रंग काळा सावळा झाला आणि हे बाळ दुसरं तिसरं कोणीच नसून स्वतः शनिदेव होते. जेव्हा शनिदेवाचा जन्म झाला तेव्हा त्याचा काळा रंग, क्रूर दिसणारे डोळे आणि जळजळीत रूप पाहून सूर्यदेव आश्चर्यचकित झाले. सूर्यदेवांनी छायावर संशय घेतला आणि म्हटले की माझ्यासारख्या अत्यंत तेजस्वी देवाचा मुलगा इतका काळा, कुरूप आणि विपरूप असूच शकत नाही. सूर्यदेवांनी शनिदेवांना आपला पुत्र मानण्यास नकार दिला आणि छायाचा घोर अपमान केला. आपल्या आईचा झालेला अपमान बघून शनिदेवांना खूप संताप आला, राग आला. शनिदेवांनी क्रोधाने आपल्या वडिलांकडे म्हणजे सूर्यदेवाकडे पाहिले. शनिदेवाच्या त्या वक्र आणि शक्तिशाली दृष्टीमुळे सूर्यदेवांचे शरीर एकाएकी काळे पडले आणि कुष्ठरोग, त्वचारोग झाला सूर्यदेवाला. तसेच सूर्यदेवाचे रथ चालवणारे घोडे जागेवरच खिळून अडकून पडले. सूर्यदेव ह्या सगळ्या घटनाला बघून अचंबित झाले आणि हा कोणाचा तरी मोठा दैवी चमत्कार आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी भगवान शंकराची प्रार्थना केली, आवाहन केले. तेव्हा महादेव प्रकट झाले आणि महादेवाने सूर्यदेवाला सांगितले की हा तुझाच पुत्र आहे. तुझी पत्नी छाया हिने माझ्या भक्तीत केलेल्या कठोर तपश्चर्येमुळे याचा रंग काळा सावळा झालेला आहे. स्वतःची चूक समजता सूर्यदेवाने छायाची माफी मागितली आणि शनिदेवालाही आपला पुत्र म्हणून स्वीकारले. सूर्यदेवांनी छाया आणि शनीची माफी मागितल्यानंतर त्यांचे शरीर पुन्हा पूर्वीसारखे तेजस्वी झाले. पुढे शनिदेवांनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांनी शनिदेवाला नवग्रहांमध्ये सर्वात शक्तिशाली स्थान दिले आणि शनिदेवाला न्यायाधीश आणि कर्मफळदाता ही पदवी दिली. महादेवाच्या या वरदानामुळे शनिदेव मनुष्याला तर नव्हेच तर देव, दानव आणि गंधर्वांनाही त्यांच्या कर्मानुसार फळ देतात, मग ते चांगले असो किंवा वाईट. म्हणून मित्रांनो, कर्म नेहमी चांगले करा. जितके तुमचे कर्म चांगले असतील तितके तुम्हाला शनी फळ चांगले देतात. मित्रांनो, आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, माझ्या या चॅनलवर तुम्हाला शनी मंत्र, शनी स्तोत्र, शनिदेवाची कथा, शनी चालीसा, शनी आरती यासारख्या व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यामुळे ते व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये लिहा ओम शनिश्चराय नमः.